तुमच्या लाईफचं ब्लॉकेज काय आहे बघूयात एकदम शॉर्ट आणि क्विकमध्ये. काय ब्लॉक तुम्हाला करतं, काय नेमकी अडचण आहे तुमच्या आसपासची, तुमचं सक्सेस, करिअर, फायनान्समध्ये तुम्हाला ब्लॉक करतं. पहिल्यांदा तर तुमचा अधीरपणा, इम्पेशन्स जे आहे ते काय असतं. कुठल्याही गोष्टीला सक्सेस होण्यासाठी पेशन्सची फार आवश्यकता असते. माहिती ज्यांच्या लाईफमध्ये शनी नावाचा ग्रह आहे त्यांना चांगलंच माहिती पेशन्स काय असतं, कारण शनी त्यांना फार स्लोली ग्रोथ देतं. त्यामुळे शनीच्या लोकांना पेशन्सची फार आवश्यकता असते. बघूयात आता तुम्हाला काय ब्लॉक करताय. ब्लॉक तर काहीच करत नाही. न्यू बिगिनिंग्स तुमच्या लाईफमध्ये येता आहेत किंवा ऑलरेडी आलेल्या आहेत. मग काय ब्लॉक करते तुम्हाला. ओके, तुमचा हट्टीपणा तुम्हाला ब्लॉक करतो आहे. फार हट्ट आहेत तुमच्याकडे की हे नाही हेच पाहिजे, हे नाही हे, म्हणजे एकदम फ्युजीपणा. समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेला, तिथे 2 ड्रेसेस आहेत. एक ड्रेस जो आहे तो 1000 रुपयापर्यंत आहे, एक ड्रेस जो आहे 2000 रुपयापर्यंत आहे. तुमचं बजेट आहे 1000 किंवा 900 आणि तुम्हाला 2000 वाला ड्रेस घ्यायचा आहे आणि तुम्ही हट्टच धरून बसला की नाही तुम्हाला तो 2000 वाला, आणि तो दुकानदार पण हट्ट धरून बसला की तो कमी करणार नाही. मग अशा वेळेस काय करणार तुम्ही. कॉम्प्रोमाइज करणार डेफिनेटली. ठीक आहे, दोन्ही ड्रेसेस चांगले, तुमच्याकडे असंच आहे. ऑप्शन्स तुमच्याकडे आहे, ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे आहे, न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येते. पण तुम्ही हट्टी आहात की तुम्हाला हे नकोय, दुसरं काहीतरी पाहिजे, आणि हेच तुम्हाला ब्लॉक करतंय. तुम्ही स्वतःला ब्लॉक करताय. बघा, म्हटले का मी, तुम्ही चूजी आहात, तुम्हाला हट्टी आहात की तुम्हाला हेच पाहिजे, ते नाही. फॉर एक्झाम्पल, ग्लास भरलाय अर्धा पाण्याने. अर्धे लोक म्हणतील तो अर्धा भरलेला आहे, अर्धे लोक म्हणतील तो अर्धा रिकामा आहे. जे म्हणतील अर्धा रिकामा आहे ते आहेत निगेटिव्ह लोक, आणि जे म्हणतील अर्धा भरलेला आहे ते आहेत पॉझिटिव्ह लोक. आणि तुम्ही असे आहात की तुमच्याकडे ऑलरेडी ऑप्शन्स आहेत, पण तुम्ही जे ऑप्शन्स ऑलरेडी लाईफमध्ये निघून गेलेत त्या ऑप्शन्सकडे डोळे लावून बसलायत, आणि हाच हट्टीपणा तुम्हाला ब्लॉक करतो आहे लाईफमध्ये सक्सेस गेन करण्यापासून. ठीक आहे, एक लास्ट ऍडवाइस काय तुमच्यासाठी बघूयात. ओके, मून. लोकांचं ऐकणं बंद करा. बघा, लोक काय म्हणतील याचा विचार जास्त करू नका. लोक आहेत, आज बोलतील उद्या निघून जातील. त्यामुळे अत्यंत लोकांचा विचार करणं बंद करा. आणि जे लोक तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये चोचा मारतायत ते लोक तुमची सक्सेस तुम्हाला मिळाल्यानंतर तुमचं कौतुकही करतील. ठीक आहे, व्हील ऑफ फॉर्च्यून. टाइम बदलेल तुमचा, डोंट वरी. आणि हे फाईट्स मधून थोडंसं बाहेर या. 5-5 तुम्हाला 555 भरपूर दिसत असणार आहे. जसं मी सांगितलं की लोकांचं जरा कमी ऐका. ठीक आहे, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. समजा तुम्ही एक नवीन गाडी घेतली आणि त्याचा रंग घेतला तुम्ही लाल, कारण तुम्हाला लाल कलर आवडतो, आणि लोक म्हणते काय कलर घेतला, लाल लाल भडक दिसतोय. मग तुम्ही लोकांचं ऐकलं दुःखी झाले. पण काय फायदा, तुम्हाला लाल आवडतोय ना, तुम्ही तुमची चॉईस बघा, लोकांना बघू नका. आणि बिनकामाचं लोक बोलतायत ना, ठीक आहे, त्यांना बोलू ते इग्नोर करा. सगळेच बोलतात, सोसायटीच अशी असते, सारखं सगळ्यांना बोलते. मग काय करायचं, कोणी बोललं तर लगेच त्याची भांडायचं का, नाही, सोडून नाहीचा विषय. हीच तुमच्यासाठी ऍडवाइस आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये भांडत करू नका.